तुम्हाला तुमचं आयुष्यच संघर्षमय आहे असं वाटत असेल तर जरा गाझामधल्या नागरिकांची परिस्थिती पहा. युद्ध, मानवी संघर्ष आणि निसर्गाचा कहर यामुळे रोग, उपासमार आणि तंबूत राहणाऱ्या लाखो लोकांचा अस्तित्वाचा लढा कसा सुरू आहे ते पहा. हमासच्या हल्ल्यानंतर विस्थापित झालेल्या गाझावासियांसमोर आता आणखी एक जीवघेणं संकट उभं ठाकलंय. गाझामध्ये थंडीचा कहर सुरू झालाय. डिसेंबरच्या मध्यात जोरदार वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसानं तंबू फाटलेत. लोकांचे कपडे आणि ब्लँकेट भिजले. अशा परिस्थितीतही गाझावासीय तंबूला शिवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतायत. या हाडं गोठवणाऱ्या थंडीत या तोटक्या उपायांनी संरक्षण होईल का हाच प्रश्न आहे. मात्र त्यांच्याकडे पर्याय तरी काय आहेत? कारण अशा बोचऱ्या वाऱ्यांमध्ये आग पेटवणं म्हणजे इस्रायली विमानांना नसतं आमंत्रण देणंच. आम्ही जरी आग पेटवण्याचा प्रयत्न केला तरी अशा ठिकाणी आग कशी पेटणार? तंबूत किंवा तंबू बाहेर उडणाऱ्या विमानांची दहशतही आहेच. आगीमुळे एकापेक्षा जास्त अपघात घडले आणि अनेक तंबू कोसळले. त्यामुळे आम्हाला या समस्येचा सामना करावा लागतोय. जेव्हा सकाळ होते तेव्हा आम्हाला आनंद होतो, कारण आम्हाला रात्री प्रचंड थंडीचा त्रास होतो. इस्रायल बरोबरच्या 14 महिन्यांच्या विनाशकारी युद्धामुळे विस्थापित झालेले सुमारे 2 लाख पॅलेस्टिनींपैकी बरेच जण वारा, थंडी आणि पावसापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी धडपडतायत. हे लोक या कॅम्पमध्ये राहतात जिथे साधे उबदार कपडे किंवा ब्लँकेट्सही नाही. पायात सॉक्सही नसल्यानं बर्फाळलेल्या रेतीवरच अनवाणी फिरावं लागतंय. त्यातच हिवाळ्यातले कपडे आणि अन्न यासारख्या मूलभूत गरजांच्या किमती गगनाला भिडल्या. विस्थापित आणि आता बेरोजगार लोकांना या वस्तू परवडणं फार कठीण झालंय. आमचे ब्लँकेट खूप पातळ आहेत. ते आम्हाला कधीही ऊब देत नाहीत. जमीन थंड असते, ओलावा मारतो आणि थंडीही मारते. सकाळी थंडीत उठतो. फ्रीजिंग म्हणजे काय माहिती नाही, मात्र आम्ही थंडीनं थरथर कापत आहोत. एकदा दिवस मावळला की हे लोक तंबूत जातात. ते बाहेर पडतच नाही. रात्र होत जाते, थंडी गोठवू लागते. मुलांना झोप लागत नाही. रात्री थंडीनं विव्हळत राहतात. असं हे एक कुटुंब नाही तर सुमारे 9,45,000 लोक निसर्गाबरोबर जगण्याचा हा संघर्ष करतायत. वाढतं कुपोषण आणि संसर्गजन्य आजार यामुळे त्रासलेल्या शरणार्थींना UN मदत करण्याचा प्रयत्न करतंय. मात्र ही मदत पोहोचवण्यात अनेक अडथळ्यांची शर्यतही आहे. जॉर्डनमध्ये सुमारे 22,000 तंबू अडकलेत. 6 लाख ब्लँकेट आणि गाद्या घेऊन येणारे 33 ट्रक इजिप्तमध्ये थांबलेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनांनी कितीही प्रयत्न केले तरी हा मानवी संघर्ष आणि नैसर्गिक प्रलय या लोकांची जगण्याची धडपड आणखी खडतर करतोय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.